सर्वांना माझा नमस्कार। आज आपण ग्रेड परीक्षा सुबोध चित्रकला या पुस्तकाची थोडक्यात माहिती घेऊया। कारण हे पुस्तक एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षांसाठी खूप महत्त्वाचे असते। यामध्ये वस्तुचित्र, स्थिरचित्र, स्मरणचित्र, संकल्पचित्र म्हणजेच नक्षीकाम, भूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन हे अगदी व्यवस्थितपणे आपल्याला समजतील। पहिला पेपर एलिमेंटरीचा असतो, तो म्हणजे वस्तुचित्र। या पेपरसाठी परीक्षेची वेळ असते सकाळी 10:30 ते दुपारी 1पर्यंत, असा 2.5 तासाचा पेपर हा आपला असतो। मग या वस्तुचित्रात नेमकं काय अभ्यासक्रम आहे ते आपण बघणार आहोत। कारण कोणताही पेपर देण्याअगोदर त्याचा अभ्यासक्रम आपल्याला माहीत असणं खूप महत्त्वाचे असते। असे हे वस्तुचित्र आज आपल्याला बघायचं आहे। आपण माहिती घेऊ, नंतर सरावासाठी रेखाटनसुद्धा करणार आहोत। अभ्यासक्रम असा आहे, समोर ठेवलेल्या मानवनिर्मित व निसर्गनिर्मित घटक वस्तूंचे रेखाटन करणे। आपल्यासमोर असे मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित वस्तू समोर ठेवलेल्या असतात आणि त्यांचं आपल्याला रेखाटन करायचं असतं। कागदाच्या आकाराला शोभून दिसेल एवढ्या पुरेशा मोठ्या आकारात वस्तुसमूहाचे सुसंगत व प्रमाणबद्ध रेखाटन करणे। म्हणजेच बघा, आपण जे रेखाटन करणार आहे ते आपल्या कागदाला शोभलं पाहिजे। जो परीक्षेला आपल्याला पेपर मिळतो त्याला आपलं चित्र शोभलं पाहिजे, अशा मोठ्या आकारात आपल्याला चित्र काढायचं आहे। मग या चित्रांचा सराव तुम्ही परीक्षेच्या अगोदर करायचा आहे। जवळजवळ 3 महिने जर तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे पेपर सोडवणे खूप सोपे जाते। वस्तूवरील छायाप्रकाशासहित वस्तुसमूहाचे हुबेहूब चित्रण करून योग्य रंगात रंगकाम करणे। समोर ठेवलेल्या वस्तूंवरचं जे रंगकाम आहे तसं हुबेहूब करण्याचा प्रयत्न करायचा आणि योग्य रंगातच रंगकाम करायचं आहे। मग त्यामध्ये छायाप्रकाश जसा असेल, एका बाजूने उजेड असेल तर एका बाजूने अंधार असेल, हे अगदी व्यवस्थित बघायचं आहे आणि त्याप्रमाणे रंगकामसुद्धा करायचं आहे। रंगकामासाठी आवडीचे रंगमाध्यम वापरता येईल। तुमच्याकडे जे रंग असतील ते तुम्ही वापरू शकता किंवा विविध प्रकारच्या तंत्रांचा वापर करता येईल, म्हणजेच स्टिपलिंग, पोतनिर्मिती किंवा कोलाज। पण शक्यतो आपल्याकडील पोस्टर कलर, वॉटर कलर, पेस्टल कलर यांचा वापर केला तर अधिक चांगलं होते। आणि या पेपरचा सराव तुम्ही नियमित जर केला, आपल्या घरातील जे भांडे आहेत त्या भांड्यांचं चित्ररेखाटन नियमित करत राहायचं, म्हणजे आपला सराव चांगला होतो। प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे कुठल्याही गोष्टीसाठी। यासाठी सूचित रंगमाध्यम दिलेले असतात। रंगीत पेन्सिल, वॅक्स क्रेयॉन्स, जलरंग म्हणजेच पारदर्शक, अपारदर्शक, पोस्टर कलर, ऑइल पेस्टल, विविध रंगातील शाई किंवा परिसरामध्ये जे रंग उपलब्ध आहेत, तुमच्याकडे जे रंग उपलब्ध आहेत त्यांचा वापर करा। या सर्व रंगमाध्यमांचा प्रत्येकी स्वतंत्रपणे किंवा अनेकांचा एकत्रितपणे वापर करता येईल। यासाठी घटक वस्तू दिलेले असतात। बकेट, आता ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला वाचून दाखवते ह्या वस्तू तुमच्या घरात आहेतच आणि या वस्तू तुम्ही आपल्या समोर ठेवून यांची प्रॅक्टिस करायला सुरुवात करा। बकेट, डस्टबिन, टब, पिंप, पाण्याची बाटली, मोठ्या व आकर्षक आकारातील मातीची भांडी, चिनी मातीची भांडी, माठ, काचेची भांडी, ग्लास, प्लेट, टोपली, मग, बाऊल, ट्रे, कशी, हंडा, झाडू, मोठ्या आकाराच्या चौकोनी वस्तू, लाकडी ठोकळे, मोठ्या आकाराची फुले, फळे, वांगे, टोमॅटो, भोपळा, ढोबळी मिरची, कोबी, दोडका, काकडी, नारळ, केळी, सफरचंद, संत्रे, पपई, मोसंबी यासारखे नैसर्गिक घटक आणि मानवी घटक समोर ठेवून आपण या विषयाची प्रॅक्टिस करायची आहे। बघा, या पानावर आपल्याला चित्ररेखाटन करून दाखवले आहे। हे जे चित्र दिसतंय बघा, आपल्या नजरेच्या समोर काय दिसतंय आपल्याला? दृष्टीपातळीच्या सरळ रेषेत दिसणारी बादली। आपल्या डोळ्यासमोर जी बादली जशी दिसत आहे त्याप्रमाणे तुम्हाला रेखाटन करायचं आहे। म्हणजेच वस्तुचित्रांची सुट्या पद्धतीने रेखाटन कसं करायचं हे आपण आता समजून घेतोय। आता ह्या चित्रात बघा, दृष्टीपातळीच्या खालच्या बाजूने दिसणारी बादली, म्हणजे आपल्या डोळ्यासमोरून जे चित्र जसं दिसतंय, जे भांडं जसं दिसतंय तसं आपल्याला रेखाटन करायचं आहे। वस्तुचित्रातील रेखाटने करताना खास लक्षात घेण्याच्या गोष्टी बघा, हा आकार अगदी चुकीचा आहे, हा तळ अगदी
चुकीचं आहे. आपण रेखाटन कशा पद्धतीने करायचं हे नक्की बघायचं आहे. या पद्धतीने काढलेली बादली, हा आकार हा सुद्धा चुकीचा आहे. हा आकार बादलीचा वरचा भाग जे रेखाटन केलं आहे हे सुद्धा चुकीचं आहे. मग आपण कशा पद्धतीने रेखाटन केलं पाहिजे तर बघा, गोलाकार भांड्याचे तळ सरळ रेषेत न काढता ते वक्राकारच काढावेत. ग्रेड परीक्षेत समोर मांडलेल्या वस्तू आपल्या दृष्टिपातळीच्या जराशा खालीच असतात, पण बऱ्याच वेळा त्यांचे रेखाटन करताना अगदी वरच्या बाजूने जशा दिसतात तशा त्या काढल्या जातात. बादली, टोपली, गोल भांडी यांचे आडवे पृष्ठभाग दृष्टिपातळीच्या थोड्याशा खालच्या बाजूने पाहिले असता ते दीर्घवर्तुळाकार दिसतील, परंतु ते सपाट, सरळ अथवा टोकेरी कडांचे दिसणार. या चित्रात तुम्हाला स्पष्ट दिसत आहे. दीर्घवर्तुळाकार आडवा पृष्ठभाग काढायचा आहे. नंतर 2 रेषांनी खालचा वक्राकार असा तळ काढायचा आहे. भांड्यांचे यथायोग्य रेखाटन अशा पद्धतीने आहे. बघा, हे भांड्याचे जे रेखाटन करून दाखवलं आहे, हा दीर्घवर्तुळाकार असा काढायचा आहे आणि ह्या बादलीच्या आकार आणि हा खालचा तळभाग. जर समअंगी भांड्याचे रेखाटन करायचे असेल तर कशा पद्धतीने करायचं तर केवळ उभी मध्यरेषा आखून समअंगी वस्तूंचे रेखांकन करणे. बरण्या, बाटल्या, बादल्या, भांडी, घागरी इत्यादी वस्तूंचे उभे पृष्ठभाग समअंगी असतात. म्हणजेच वस्तूंचे सममिती अक्षाच्या डाव्या व उजव्या बाजूंचे भाग अगदी सारख्या आकारांचे असतात. ते एकमेकांच्या जणू आरशातील प्रतिमाच असतात. वस्तुचित्रांचा सराव करताना प्रारंभी घरी आलेल्या वेगवेगळ्या आकारांच्या वस्तुचित्रांचा सराव करताना प्रारंभी घरी असलेल्या वेगवेगळ्या आकारांच्या सुट्या वस्तू स्वतंत्रपणे समोर मांडून त्यांचे रेखाटन करावे. भांडी, बशी, पेले, कळशी वगैरे समअंगी वस्तूंचे रेखाटन करताना प्रथम मध्यरेषा आखून नंतर त्या सभोवार त्याचे रेखाटन करावे. रेखाटनात काही चूक झाल्यास ती ठळकपणे दिसून येईल किंवा समअंगी वस्तूंचे रेखाटन केल्यानंतरही त्यावर मध्यरेषा आखल्यास कोठे काय चुकले ते ठळकपणे दिसून येईल आणि ती चूक सुधारता येईल. बघा, प्रथम रेखाटन इथे आपल्याला दिसतंय. मग ते बरोबर आहे की नाही हे बघण्यासाठी आपण मध्यरेषा टाकू शकतो. आता ही चुकीच्या पद्धतीने टाकले. मध्यरेषा आखल्याने दिसून येणारी रेखाटनातील चूक. आपण हे जे रेखाटन केलं आणि त्याच्यामध्ये अशी रेषा टाकली तेव्हा आपल्याला कळलं की इकडची बाजू आपली कमी झाली, इकडे जास्त आहे. मग ते आपण अशी सुधारणा करायची आहे. सुधारित अंतिम रेखाटन. ह्या रेषा टाकल्यानंतर आपल्याला दोघं बाजू समान करायच्या आहेत आणि असं हे चित्र आपलं पूर्ण झालेलं आहे. रचना रेषा आखून समअंगी वस्तूंचे रेखांकन करणे. म्हणजेच प्रथम हलक्या हाताने समअंगी वस्तू रेखाटलेल्या वस्तूच्या डावीकडे व उजवीकडे दोन्ही बाजूंना काटकोनात वस्तूला स्पर्श करणाऱ्या 2 उभ्या रेषा आखा. तसेच वस्तूच्या शिरोभागी व तळाशी वस्तूला स्पर्श करणाऱ्या 2 आडव्या रेषा हलक्या हाताने आखा. या आयताच्या मधोमध ही रेषा आखा व चित्राचे निरीक्षण करा. रेखाटनात चूक झाल्यास ते ठळकपणे दिसून येईल. मग ते सुधारणा करून घेणे. बघा, पहिल्या चित्रात दिसतंय आपल्याला वस्तूचे सोपे रेखाटन. प्रथम हे असं अंदाजे रेखाटन करून घेतलेलं आहे. नंतर त्याच्या चहूबाजूने चौकट आखल्यावर उभ्या व आडव्या रेषांची रचना करायची आहे. नंतर मध्यरेषा आखून घ्यायची आहे. मग यातून आपल्याला कळते की आपलं कुठं ड्रॉईंग चुकलेलं आहे. मग ते आपल्याला सुधारणा करायची आहे. तर या पद्धतीने रेखाटन केल्यावर मध्यरेषा टाकल्यावर आपण अंतिम रेखाटन करायचे आहे. विषमअंगी वस्तूंचे रेखाटन करताना काय करावे? आता आपण बघितलं की समअंगी भांडे असले तर कसं रेखाटन करायचं. मग आता विषमअंगी वस्तूंचे रेखाटन आहे. पुस्तक, चौकोनी डबा, झाडू, छत्री, आडवा नारळ, कंपास या साऱ्या विषमअंगी वस्तू आहेत. यांची रेखाटने करताना रचना रेषा काढण्याची गरज भासत नाही. मात्र या वस्तूंचे रेखाटन करण्यासाठी यथार्थ चित्रणाचा अभ्यास करणे आवश्यक असते. यथार्थ दर्शनचा अभ्यास. चला तर मग बघूया आता आपण यथार्थ दर्शन. वस्तूंचे चित्रण करताना वास्तवाचे भान ठेवावे लागते. जवळच्या वस्तू मोठ्या आकाराच्या व लांबच्या वस्तू तुलनात्मकदृष्ट्या लहान आकाराच्या दिसतात. यालाच यथार्थ दर्शन म्हणतात. समांतर असणारे रेल्वेचे रूळ क्षितिज पातळी
एकत्र येऊन विलीन झालेली दिसतात. यासाठीच चौकोनी वस्तूच्या आडव्या भूपृष्ठाला समांतर असलेल्या रेषा शेवटी क्षितिज पातळीजवळ जाऊन विलीन होत असल्याने त्या दोन रेषांमधील अंतर कमी कमी होत गेलेले दाखवावे लागते. ठोकळ्याच्या उभ्या कडा जरी उंचीने सारख्या असल्या तरी पाहताना मात्र तुलनेत जवळ असणारी कड मोठी दिसते. या आकृतीत आपल्याला दिसते बघा, एका विलीन बिंदूचे यथार्थ दर्शन. एक बिंदू घ्यायचा आहे आणि त्यातून अशा दोन रेषा काढून आपल्याला यथार्थ दर्शनाची प्रॅक्टिस करायची आहे. बघा, हा व्ही पॉईंट घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही घरी रेखाटन करून याची प्रॅक्टिस करायची आहे. दोन विलीन बिंदूंचे यथार्थ दर्शन. आता इथे असे दोन बिंदू घेतले आहे. इथं एक बिंदू घेतला आहे तर इथे दोन बिंदू घेतले आहे आणि त्या दोन बिंदूंपासून यथार्थ दर्शन अशा पद्धतीने तुम्हाला सराव करून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला हा पेपर खूप सोप्या पद्धतीने सोडवता येईल. आता इथे यथार्थ दर्शन पर्स्पेक्टिव्हचा अभ्यास करताना लक्षात घ्यायच्या गोष्टी. बघा, या आकृतीप्रमाणे आडव्या रेषांचे समांतर रेषेत रेखाटन करू नये. बघा, ही आकृती चुकलेली आहे. तर मग काय करायचं? या आकृतीप्रमाणे आडव्या रेषांचे समांतर रेषेत रेखाटन करावे. या पद्धतीने समांतर असे रेखाटन तुम्हाला करायचे आहे. पेटी, खोके, चौरसाकृती डबे, ठोकळे इत्यादी वस्तूंच्या आडव्या भूपृष्ठाच्या रेषा समांतर न दाखवता त्या दोन रेषांमधील अंतर कमी कमी होत गेलेले दाखवावे लागते. विषमांगी वस्तूच्या रेखाटनाचा सराव करताना प्रथम पेन्सिलीने हलक्या हाताने फिके रेखाटन करा. समोर ठेवलेल्या वस्तूशी त्याची तुलना करा. त्याच्यात काही त्रुटी आढळल्यास त्या सुधारा व अंतिम रेखाटन करा. बघा, पेन्सिलीच्या सहाय्याने मापे घेण्याची पद्धत आता तुम्हाला चित्रात दिसते आहे. आपण समोर ठेवलेल्या भांड्याचे पेन्सिलीच्या सहाय्याने अशा प्रकारे माप घ्यायचं आहे आणि आपल्या या अंदाजाने आपण चित्र रेखाटन करा. या पद्धतीची भांडी आपल्या घरात असतात आणि आपण याचा नेहमी सराव करायचा आहे. समअंगी व विषमांगी वस्तूंच्या रेखाटनाचा सराव करणे. पुढे दिलेली सुट्या वस्तूंची चित्रे वेगळ्या वहीत मोठ्या आकारात काढण्याचा सराव करा. बघा, या पद्धतीने भांड्यांचे रेखाटन तुम्हाला करायचे आहे. चला तर मग आता आपण पुढील व्हिडिओमध्ये या भांड्यांचे रेखाटन कशा पद्धतीने करायचे हे नक्कीच बघूया.